नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। गणेशोत्सवाला की मोदकांची हमखास आठवण येते आणि त्यामध्ये कोणता मोदक करायचा हा विचार पडतो। परंतु आज आपण एक असा वेगळा मोदक तयार करणार आहोत, तो म्हणजे बेसन मोदक। फक्त काही सोप्या साहित्यामध्ये कमी वेळामध्ये आणि भरपूर चवदार असा हा बेसन मोदक कसा तयार करायचा, त्यासाठी काय साहित्य लागते हे आज आपण पाहणार आहोत। गोडसर चव, खमंग सुवास आणि बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याला एक नवा आज आपण टच देणार आहोत। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। सुरुवातीला या ठिकाणी आपण 1.5 कप बेसन पीठ घेतलेले आहे आणि बेसन पीठ घेताना आपण घरातील जे बारीक बेसन पीठ आहे तेच घेतलेले आहे आणि हे आपण कोरडे सुरुवातीला चांगले भाजून घ्यायचे आहे। बेसन कोरडे भाजल्यामुळे याच्या गाठी होत नाही आणि भाजायलाही वेळ लागत नाही, त्यासाठी आपण 1 मिनिटभर हे चांगले अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहे। हे कोरडेच आपण भाजून झालेले आहे। त्यानंतर यामध्ये आपण तूप घालणार आहोत। तूप घालताना या ठिकाणी आपण सर्व रेसिपीसाठी 4 चमचे घेतलेले आहे, त्यातील आपण सुरुवातीला 1 चमचा घालायचा आहे आणि मंद गॅसवर हे चांगले भाजून घ्यायचे आहे। भाजत असताना आपण गॅस कमीच ठेवायचा, म्हणजे कमी गॅसवर बेसन मस्त असे भाजले जाते आणि मोदक देखील खाताना खमंग आणि टेस्टी असे लागतात। त्यासाठी आपण अशा प्रकारे गॅस कमी ठेवलेला आहे आणि कमी गॅसवर हे भाजून घेत आहोत। त्यानंतर पुन्हा 1 चमचा घालायचा आणि पुन्हा आपण हे चांगले भाजून घ्यायचे आहे। बेसन भाजताना जर तुम्ही सर्व तूप एकाच वेळी घातले तर बेसन व्यवस्थित भाजले जात नाही आणि त्याच्या गुठळ्या होतात। त्यासाठी अशा प्रकारे आपण थोडे थोडे करूनच तूप यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि राहिलेले आपण सर्व तूप या ठिकाणी म्हणजे शेवटचा आपला 4था चमचा देखील यामध्ये आपण घालून घेणार आहोत। आपण एकूण 4 चमचे तूप घातलेले आहे आणि या चमच्याप्रमाणेच आपण 4 चमचे घातलेले आहे। जर तुम्ही कपाने तूप घेत असाल तर पाव कप तूप घालायचे आहे आणि जर तुम्ही चमच्याने घेत असाल तर 4 चमचे वापरायचे आहे, म्हणजे चमच्याचे आणि कपाचे प्रमाण सेमच होते। त्यासाठी तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जे सोपे वाटेल त्या पद्धतीने तुम्ही तूप या ठिकाणी घालू शकता आणि मिश्रण आपण पुन्हा चांगले भाजून घ्यायचे आहे। हे जसजसे भाजत जाईल तसतसे हे मिश्रण रंग बदलायला लागते आणि पातळ होत जाते। हे पहा, याचा रंग देखील बदललेला आहे आणि मिश्रण आपले मस्त असे पातळ झालेले आहे, म्हणजे समजून जायचे की आपले मिश्रण या ठिकाणी भाजून झालेले आहे। त्यानंतर यामध्ये आपण 1 कप साखर घालून घेणार आहोत। या कपाप्रमाणे आपण सर्व साहित्य घेतलेले आहे आणि साखर तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, म्हणजे काहींना गोड आवडते काहींना कमी गोड आवडते, त्याप्रमाणे साखरेचे प्रमाण तुम्ही करू शकता। साखर हलकीशी विरघळलेली आहे। त्यानंतर यामध्ये आपण दूध घालून घ्यायचे आहे। दूध घालताना आपण 1 कप दूध घेतलेले आहे, त्यातील आपण सुरुवातीला अर्धा कपच घालून घ्यायचे आहे आणि नंतर अर्धा कप असे करून 1 कप दूध वापरायचे आहे। दूध घातल्यानंतर मिश्रण आपले या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फुलायला लागते, म्हणजे तुपावरती आपण बेसन भाजलेले आहे त्यामुळे ते गरम असते आणि त्यामध्ये दूध घातल्यानंतर ते मस्त असे फुलले जाते आणि हे आपण दूध पूर्ण आटेपर्यंत चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। जसजसे हे दूध आटेल तसतसे मिश्रण पॅन सोडायला लागते आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मिश्रण आपले घट्ट असा गोळा तयार होत आहे। त्यावेळेस आपण यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर घालून घ्यायचे आहे आणि 1 चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे। मिल्क पावडर घातल्याने मिश्रणाला खव्याचा स्वाद येतो आणि मस्त असे हे मोदक लागतात। त्यासाठी तुम्ही यामध्ये मिल्क पावडर जरूर घाला आणि जर मिल्क पावडर नसेल तर तुम्ही यामध्ये खवा देखील वापरू शकता आणि हे चांगले आपण परतून घेणार आहोत। जेवढे हे चांगले परतले जाईल तेवढे मोदक आपले टेस्टी आणि मस्त असे तयार होतात, म्हणजे हे आपण एकदम सुटसुटीत होईपर्यंत चांगले परतून घेणार आहोत। आणि या ठिकाणी आपले हे परतून झालेले आहे। मिश्रण मस्त असे आपले परतून मोकळे झालेले आहे। हे एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत। भांड्यामध्ये घालताना मिश्रण तुम्ही पाहू शकता आणि याचा रंग देखील मस्त असा बदललेला आहे। त्यानंतर मिश्रण थंड झालेले आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतर आपण या ठिकाणी याचे मोदक तयार करणार आहोत। त्यासाठी आपण मोदकाचा साचा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तयार मिश्रण घालून घ्यायचे आहे। साचा घेताना याला आपण सुरुवातीला तूप लावलेले नाही, कारण मिश्रण आपले एकदम मस्त असे तुपट तयार झालेले आहे। यामध्ये आपण तूप घातलेले आहे त्यामुळे मिश्रण आपले मस्त ओलसर आहे आणि हे साच्याला चिटकत नाही। याच्यामध्ये आपण मिश्रण अशा प्रकारे दाबून भरून घ्यायचे आहे आणि नंतर साचा बंद करायचा। बंद केल्यानंतर जास्तीचे आपले मिश्रण काढून घेणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे साच्यामध्ये मिश्रण काढून घ्यायचे आणि साचा एकदम दाबून भरून प्रेस करून घ्यायचा आहे। हे पहा, अशा प्रकारे मिश्रण आपण दाबून भरलेले आहे आणि साचा खोलून पाहूया।
साचा खोलल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असा मोदकाला आकार आलेला आहे आणि एकदम सुबक असा आपला मोदक या ठिकाणी तयार झालेला आहे। असाच आपण दुसरा मोदक देखील या ठिकाणी तयार करणार आहोत। साचा बंद करून त्याच्यामध्ये मिश्रण घालून घ्यायचे आहे। जेवढे बसेल तेवढे मिश्रण या ठिकाणी दाबून घालून घ्यायचे आहे, म्हणजे मोदक मस्त असा तयार होतो। दुसरा मोदक देखील या ठिकाणी तयार झालेला आहे। अशाच प्रकारे आपण सर्व मोदक या ठिकाणी तयार करून घेतलेले आहे। मोदक तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे तयार झालेले आहेत। सर्व मोदक या ठिकाणी झटपट आणि पटकन असे तयार होतात, जास्त वेळ लागत नाही आणि अगदी सोप्या साहित्यामध्येच हे मोदक तयार होतात। त्यानंतर याला आपण गार्निशिंगसाठी चांदी वर्क लावून घेणार आहोत। चांदी वर्क हे ऑप्शनल आहे, त्याऐवजी तुम्ही बारीक केलेले पिस्ते देखील याला लावू शकता आणि आपले हे मोदक या ठिकाणी मस्त असे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार झालेले आहेत। एक मोदक तोडून दाखवते। मोदक तोडल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असा झालेला आहे। ज्याप्रमाणे आपण खव्याचे मोदक करतो त्याचप्रमाणे हे मोदक देखील मस्त असे तयार होतात आणि खायलाही एकदम टेस्टी असे मोदक तयार झालेले आहे। तुम्ही देखील या गणपती उत्सवामध्ये अशा प्रकारे हे मोदक नक्की करून पहा। तुम्हाला जर आजची ही बेसनची मोदक रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच टेस्टी, स्वादिष्ट आणि मस्त अशा रेसिपींसोबत।